नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 36 ते ओवी 45च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलंय की हा 9वा अध्याय अनिर्वाच्य आहे, परंतु श्री गुरूंच्या कृपा सामर्थ्यामुळेच मी त्याचा अनुवाद करू शकलोय, असं नम्रपणे ज्ञानोबाराय म्हणतात. पुढे म्हणतात, अहो एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाण वाऊनी उतरली समुद्री कटके. अर्थात ह्या ठिकाणी ज्ञानोबाराय वेगवेगळ्या उपमा देत आहेत, अर्थात संदर्भ देत आहेत. ते म्हणतात, वसिष्ठ ऋषी होऊन गेले. त्या वसिष्ठ ऋषींची भगवी छाटी, त्या भगव्या छाटीमध्ये तपाचं एवढं तेज साठवलेलं होतं की जेव्हा सृष्टीला प्रकाश द्यायची वेळ आली, त्यावेळी वसिष्ठ ऋषींच्या त्या छाटीने किमया केली आणि त्या छाटीतून जे तेज प्रकटलं त्याच्यातून सृष्टीला प्रकाश मिळाला. एकी सृष्टीवरी सृष्टी केली. इथे विश्वामित्र ऋषींचं उदाहरण देतात. त्यांनी ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीसारखी प्रतिसृष्टी आपल्या तपस सामर्थ्याने प्रगट केली. तर एकी पाषाण वाऊनी उतरली समुद्री कटके. तर नील, जेव्हा श्री रामचंद्र वानरांच्या सेनेने लंकाधीश रावणावर युद्ध पुकारून लंकेमध्ये प्रवेश करते झाले, त्यावेळी वानरांच्या सेनेमधल्या नील यांनी समुद्रामध्ये पाषाण टाकले. ते पाषाण पाण्यामध्ये तरंगले आणि त्यातून संपूर्ण वानर सेना लंकेमध्ये जाऊन पोचली. एकी आकाशी सूर्याते धरिले, एकी समुद्र चुळी भरिले, तैसे मज नेणतया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. एवढंच काय, तर आपल्या मारुती रायांनी आकाशामध्ये उड्डाण करून त्या सूर्याला धरलं, तर अगस्ती ऋषींनी संपूर्ण समुद्र एका घोटात आपल्या पोटामध्ये साठवला. अहो चूळ भरावी पण कशाची, समुद्राची, असं सामर्थ्य अगस्ती ऋषींचं. ज्ञानोबारायांना म्हणायचंय, हे सगळं जे काही घडलं ते केवळ श्री गुरुरायांच्या कृपेमुळे, अर्थात त्या गुरु तत्वाच्या कृपा सामर्थ्यामुळेच हे प्रत्येक जण करू शकला. आणि तेच गुरुकृपेचं सामर्थ्य माझ्या पाठीशी आहे. श्री निवृत्तीनाथांच्या रूपाने तैसे मज नेणतया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. त्याप्रमाणे मी नेणताय, मला तर काही समजत नाही, पण माझ्याकडून तुम्ही जे अनिर्वाच्य आहे, अर्थात 9वा अध्याय, तो तुम्ही बोलविलात. परी हे असो एथ ऐसे, राम रावण झुंजीन नले कैसे, राम रावण जैसे मीनले समरी. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो पण इथे असं बघा, राम आणि रावणाचं कसं युद्ध झालं असं जर कोणी विचारलं, तर आपल्याला श्री रामचंद्र आणि लंकाधीश रावणाचं युद्ध त्यांच्यासारखंच झालं. अर्थात त्यांनी जे युद्ध केलं त्यासारखंच झालं. त्या युद्धाला दुसऱ्या कुठल्याही युद्धाची उपमा देता येणार नाही. तैसे नवमी कृष्णाचे बोलणे,
ज्ञानोबा म्हणतात 9व्या अध्यायातले श्रीकृष्णांचं जे बोलणं आहे त्याला दुसऱ्या कुठल्याही अध्यायातल्या संवादाची उपमा देता येणार नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही संवादाची उपमा देता येणार नाही. तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमींची आची ऐसे मी म्हणे. या निवाडा तत्वज्ञ जाणे, जया गीतार्थ आते. तर 9व्या अध्यायातलं श्रीकृष्णांचं बोलणं हे 9व्या अध्यायासारखं आहे असंच मी म्हणेन. आणि माझं हे म्हणणं योग्य आहे का नाही असा जर निवाडा करायचा असेल तर मी असं म्हणेन, ज्याच्या हाती हा गीतार्थ लागलेला आहे असा तत्वज्ञ, ज्याच्या हाती हा गीतार्थ लागलेला आहे, गीतेचा अर्थ ज्याला प्राप्त झालेला आहे, त्यातलं तत्व ज्यांनी जाणलंय असा जो तत्वज्ञ आहे त्यालाच समजेल मी काय म्हणतोय ते. एवं 9ही अध्याय पहिले, मिया मती सारिखे वाखाणिले. आता उत्तरखंड उपाईले ग्रंथाचे ऐका. अशा प्रकारे हे पहिले भगवद्गीतेतले 9वे अध्याय मी माझ्या बुद्धीप्रमाणे वाखाणलेत, निरूपण केलेत. आता त्याचा उत्तरखंड अर्थात उत्तर भागातले जे अध्याय आहेत ते सुद्धा या भगवद्गीतेच्या ग्रंथाचे मी निरूपण करतो. ते आता श्रोते हो तुम्ही ऐका. येथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जेते, ते विदग्धा रसवृत्ती म्हणिपैल कथा. येथ म्हणजे आता ह्या अध्यायात, ह्या 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाला आपल्या विभूती प्रतिविभूती अर्थात मुख्य विभूती आणि उपविभूती हे श्रीकृष्ण सांगणार आहेत. ते मी तुम्हाला विदग्धा रसवृत्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या रसपूर्ण वृत्ती म्हणजे शैलीने ही कथा मी तुम्हाला आता सांगतो. देशीयेचे नि नागरपणे, शांतू शृंगारा ते जिणे, तरी ओविया होती लेणे साहित्यासी. ज्ञानोबा राय सद्गुरूंच्या कृपेचं सामर्थ्य आपल्या पाठीशी आहे ओळखून श्रोत्यांशी संवाद साधतायत आणि त्यांना उघडपणे सांगतायत. देशीयेचेनी म्हणजे देशी जी भाषा आहे अर्थात माऊलींनी प्राकृत मराठी भाषेमध्ये हे भाष्य केलंय, ती जी भाषा आहे त्या भाषेचं एक सौंदर्य आहे आणि त्या भाषेमध्ये जो शांत रस आहे तो शांत रस इतका अप्रतिम आहे. माऊली म्हणतायत त्या शांत रसाच्या साह्याने मी निरूपण करणार आहे आणि हा शांत रस शृंगार रसाला सुद्धा लाज आणेल. शृंगारिक रसाच्या साहित्यामध्ये मंडळी रमतात. माऊली म्हणतात अहो त्यापेक्षा सुद्धा शांत रसाचा मी उपयोग करून ह्या देशी भाषेमध्ये जे निरूपण करीन त्याच्यात तर श्रोते शृंगार रसापेक्षा जास्त आनंद घेतील आणि रमून जातील. ते भाष्य मी ओव्यांच्या रूपात प्रतिबद्ध करतोय. तरी ओविया होती लेणे साहित्यासी, आणि माझ्या ज्या ओव्या आहेत तेच जणू काही साहित्य ज्या भाषेमध्ये प्रगट होत असेल त्या सर्व साहित्यालाच अलंकार म्हणून माझ्या ओव्या ठरतील. मूळ ग्रंथींची या संस्कृता, मूळ ग्रंथींची या संस्कृता वरी मराठी नीट पाहता, अभिप्राय मानलिया चित्ता, कवण भूमी हे न चोजवे. माऊली म्हणतायत मूळ भगवद्गीतेचा संवाद अर्थात भगवद्गीता ग्रंथ म्हणून जर बघितला तर संस्कृत भाषा, त्या संस्कृत भाषेच्या वरती मी मराठी भाषेच्या साह्याने निरूपण केलंय.
ते संस्कृत भाषा आणि मराठी भाषेवर मराठी भाषेच्या साह्याने केलेलं निरूपण तपासून बघा आणि माझं निरूपण योग्य आहे असं लक्षात आल्यावर ह्यातलं मूळ कुठलं, म्हणजेच अर्थात मूळ मराठी भाषेतली गीता होती की काय, की ज्यावर संस्कृत भाषेत निरूपण केलंय, का संस्कृत भाषेतली गीता त्यावर मराठी भाषेतनं निरूपण केलंय, हा फरकच समजणार नाही इतकं दोन्ही हुबेहूब मूळ असल्यासारखंच वाटेल हा विश्वास ज्ञानोबाराय प्रकट करतायत. पुढे ज्ञानोबारायांनी जी उपमा दिली आहे, अहो तशी उपमा फक्त ज्ञानोबारायच देऊ शकतात. ते म्हणतात, जैसे अंगाचेनी सुंदरपणे लेणियासी अंगची होय लेणे, तेथ अलंकारिले कवण कवणे हे निर्वचेना. अहो जैसे अंगाचेनी सुंदरपणे, अहो एखाद्याला सुंदर शरीर यष्टी प्राप्त झालीये, सर्वांग सुंदर शरीर प्राप्त झालंय, लेणियासी अंगची होय लेणे. त्या शरीरावर जर दागदागिने घातले तर दागदागिन्यांनाच सौंदर्य प्राप्त होतं. एरवी पाहता आपण सुंदर दिसावं, चांगलं दिसावं म्हणून दागदागिने घातले जातात. माऊली म्हणतात, अहो मुळातच असं सुंदर शरीर प्राप्त झालंय की ज्याच्यावर दागिने जर घातले तर त्या दागिन्यांना सौंदर्य प्राप्त होतं. आणि मग त्या ठिकाणी हे समजतच नाही की कोणामुळे कोणाला सौंदर्य प्राप्त झालंय, हे निर्वचेना, हे सांगताच येत नाही. हा विश्वास माऊली गुरुकृपेवर, गुरु सामर्थ्यावर आणि त्याच्या साह्याने प्रगट होणाऱ्या आपल्या ओवीबद्ध ग्रंथावर प्रगट करतायत की ओव्यांनी भगवद्गीतेच्या संस्कृत श्लोकांना शोभा आणली का संस्कृत श्लोकांनी ओव्यांना शोभा आणली हे सांगता येणार नाही. तैसी देशी आणि संस्कृत वाणी एक भावार्थाच्या सुखासनी शोभती आयणी चोखटाईका. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो याप्रमाणे मूळ संस्कृत भाषेत असलेली भगवद्गीता आणि माझी प्राकृत मराठी भाषेतील त्याच्यावरची निरूपणाची शैली, ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे तो एक भावार्थ. तो दोन्हीतला एक सारखाच आहे. त्या भावार्थाकडेच आपल्याला पाहिलं पाहिजे. एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयणी चोखटाईका. या दोन्हीच्या ठिकाणी असलेला भावार्थ मात्र एकच आहे आणि तो भावार्थच या दोन्ही भाषांना शोभा आणतात. आता हे आपण श्रोते हो लक्ष देऊन ऐका, असं ज्ञानोबाराय आपल्याला विनवतात. चोखटाईका. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.